आणि बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं। भाजपनं शिवसेनेवर मात करण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आणि थेट मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप तयार असल्याची माहिती जय महाराष्ट्रला सूत्रांकडून मिळते। मुंबईत भाजपच्या कोर कमिटी बैठकीमध्ये मध्यावधी निवडणुकीवर चर्चा झाल्याचं समजतंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपनं राजकीय डावपेचांवर चर्चा केली। काँग्रेसचे 15 आणि एनसीपीचे 14 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत आणि या आमदारांना आता पक्षात घ्यायचं की मध्यवर्ती निवडणुकांना सामोरं जावं याबद्दल चर्चा करण्यात आली। या 30 पैकी 22 आमदार मध्यवर्ती निवडणुकीमध्ये पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे आणि याबाबत झालेली चर्चा नवी दिल्लीला कळवण्यात येणार आहे आणि त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे। नक्की मध्यावधी निवडणुका होणार का आणि काय झालं बैठकीमध्ये पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बहुमतासाठी भाजपला 23 आमदारांची गरज आहे। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये 2 पर्यायांवर चर्चा झालेली आहे अशी माहिती जय महाराष्ट्रला सूत्रांकडून मिळते। थेट मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याचा पहिला पर्याय, काँग्रेस एनसीपीच्या आमदारांना फोडून त्यांना भाजपच्या चिन्हावर निवडून आणण्याचा दुसरा पर्याय, काँग्रेसचे 15 तर एनसीपीचे 14 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। 21 आमदार जे पुन्हा निवडून येऊ शकतात त्यांना भाजप घेऊ शकतं। भाजपच्या कोर कमिटीचा निर्णय हा दिल्लीला कळवण्यात येणार आहे। दिल्लीकडून सिग्नल मिळाल्यानंतर पुढची रणनीती ही ठरवली जाणार आहे।